भावांनी रांगोळी बघा, पेंटिंग वाटते डायरेक्ट. डिटेलिंग बघा ना काय केलं रांगोळीमध्ये. ती पण रांगोळी काढताना अशी वेगळी वाटते, पण तिकडे बरोबर दिसते. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण एक ब्लॉग एंड केला आणि दुसरा एक चालू केला आहे, कारण आपल्या इथे जो स्मारक झाला होता मागच्या वर्षी त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंतीबद्दल स्पेशल ब्लॉग आहे. तिथे आता बघू आपण काय काय केलं डेकोरेशन. आणि सर्वात खास आकर्षण असं आहे की रांगोळी बनवल्या तिथे. रांगोळी स्पर्धा होती का काहीतरी होता. रांगोळी काढल्या तर तुम्हाला जास्त माहिती नाही. चला तर आपण जाऊया. आधी उशीर झाला आहे आणि मला दुसरीकडे पण जायचे. चला बोला. नमस्कार. जाऊ ना लागा तिकडं नदीवर. कधी जाशील? चला जाऊ. चला जाऊ आता आपण तिकडे नदीवर. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जरा लाईक करून सबस्क्राईब करा. डाकूला भेटला बघितलं त्या डाकूला भेटलाय ते माहिती. हे काय रंगपंचमी. रंगपंचमीला टाइम आहे ना अजून. काय पिशवीत काय भरलाय डेंजर. चला मग येऊ का. चला चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे. आता मी तुम्हाला दाखवतो इथं काय काय आहे. सगळी गर्दी आहे बघायला रांगोळी स्पर्धा. तर आपण आधी दर्शन घेऊ, महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग येऊ सगळं बघायला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत लाईक करून सबस्क्राईब करा. महाराजांच्या स्मारकाचा प्रवेशद्वार. आता जाऊ आपण आतमध्ये. आतमध्ये आल्यावरच पूर्ण माहिती लावलेली आहे इकडे सगळीकडे. तर मी तुम्हाला एक दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही थांबून ती वाचा, कारण जर का एवढी सगळी वाचून मी दाखवली तर व्हिडिओ खूपच मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ फोटो. चित्रकला प्रदर्शन आहे, म्हणजे प्रत्येकाने कोणी फोटो काढलेत त्यांचे फोटो एक दाखवतो मी. आणि काय काय जणांचे नाव पण दिलेले आहेत फोटोवर. तर बघून घ्या फोटो कसे काढलेत आणि कोणता आवडला तर कमेंट करून सांगा. ड्रॉइंग बघ ना, असली ओरिजिनल वाटते. असं वाटतं प्रिंटच काढलं पण कलाकारी आहे. काय नाव आहे, पार्थ. इंस्टा आय डी पण दिला आहे. मला एक पेंटिंग दाखवलं, लाईव्ह पेंटिंग लाईव्ह. चला आता आपण रांगोळी प्रदर्शन बघू बाहेर. आतमध्ये सगळं बघून झालेलं आहे. जर का माहिती समजली असेल तर व्हिडिओ थांबून बघा. आता आपण बघू बाहेरचं रांगोळी प्रदर्शन. रांगोळी प्रदर्शन भावांनो, ही रांगोळी बघा कशी काढली. थांब जवळून दाखवतो. बघा ही रांगोळी बघा, ही रांगोळी बघा. ही रांगोळी काढताना अशी वेगळी वाटते, पण तिकडे बरोबर दिसते. भावांनो ही रांगोळी बघा, पेंटिंग वाटते डायरेक्ट. बघा ना डिटेलिंग बघा ना काय केलं रांगोळीमध्ये. ती पण बदलापूर
भवानी तलवारीचा देखावा. राज्याभिषेक सोहळा. अशीच आमची माता असते. शिवजन्मोत्सव. ही बघा कशी वाटते. डिटेलिंग बघा या रांगोळीची डिटेलिंग. म्हणजे जे पीस दाखवले डोक्यावर ते पण बघा. हे बघा अजून एक ओरिजिनल पेंटिंग वाटणारी रांगोळी. एकापेक्षा एक भारी रांगोळ्या काढल्या तरी डिटेलिंग. आता जे डोळ्याने दिसते ना ते असं दाखवता येणार नाही मोबाईलमध्ये, पण जेवढं दिसते त्यावरून तुम्ही अंदाज लावा की किती भारी भारी रांगोळ्या काढल्या. बघा बघा इथे थोडंसं काम चालू आहे रांगोळीचं. आणि ही रांगोळी बघा ही आपल्या ओमकारने काढली रांगोळी ना. ओमकार तूच काढलेलं पण सांग ना कोणी काढले काय. 8ला आता झाले. अरे जा तिथं नाव वेगळं. मी नाव विराट कोहलीचा नंबर काढलाय. विराट कोहली. बघा आता यांनी रांगोळी काढली ती अजून पण काढतायत त्या. आणि ओमकार नुसतं क्रेडिट खायला आलं इथं. मी 18 काढलाय ते विराट कोहलीचा. हां ठीक आहे. खारीचा वाटा काही विषय नाही. हे भारी काढली पण रांगोळी आहे बघ. तर मित्रांनो कशी वाटली रांगोळी कॉम्पिटिशन नाही एक प्रकारचं प्रदर्शनच आहे. तर कोणती रांगोळी तुम्हाला आवडली ते कॉमेंट करून सांगा. आणि ओमकारने जी रांगोळी काढली ती कशी ती सांगा. 18 काढलाय बघ. नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला आमच्या इथला महाराजांचा स्मारक आणि केलेलं प्रदर्शन सगळं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये. मी एक डेली ब्लॉगर आहे. हिंदी आणि मराठी मिक्स व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. बाय बाय.